रेस्टॉरंट उद्योगासाठी 20% व्यावसायिक एलपीजी कोटा निश्चित। पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा। भारतात तेलाची कमतरता नाही। सीएनजी आणि पीएनजीचा 100% पुरवठा सुरू। दररोज 75 लाख सिलेंडरचं बुकिंग। अफवांना बळी पडून इंधन खरेदी करू नका, केंद्र सरकारचं आवाहन। गॅसच्या तुटवड्याअभावी मुंबईतील हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ। गॅस अभावी लाकूड कोळसा वापरून चुलीवर स्वयंपाक। दादर माटुंगा इथे प्रसिद्ध मनीज कॅफेमध्ये पेटली चूल। नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा। गॅस एजन्सीच्या बाहेर रिकाम्या टाक्या घेऊन नागरिक वेटिंगवर। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नाराजी। रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। गॅस वितरणाचे नियम बदलल्यामुळे गोंधळाची स्थिती। बुकिंगमधील दिरंगाईमुळे ग्राहकांमध्ये नाराजी। राज्यभरात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा। मुंबईत पहिल्यांदा सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा, तर पुण्यातही गॅस सिलेंडर मिळवताना ग्राहकांच्या नाकीनऊ। घरगुती गॅस उपलब्ध आहे, कोणत्याही प्रकारचा पुरवठा कमी होणार नाही। पुणेकरांनी घाबरून जाऊन गॅससाठी रांगा लावू नयेत, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचं आवाहन। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई। घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेने करा। गॅस टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचे निर्देश। आखाती युद्धामुळे लग्नाच्या पंक्तींवर टांगती तलवार। पिंपरीमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केटरर्सकडून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरर्सनी हात झटकल्यामुळे वऱ्हाड्यांच्या जेवणाचा प्रश्न। गॅसअभावी मुंबई महापालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांची माध्यान्ह भोजन योजना संकटात। गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे पालिकेच्या विद्यार्थ्यांना फळांचं वाटप। आजपासून शाळेमध्ये भोजनाऐवजी फळं मिळणार। मुंबईत गॅस कनेक्शन कापण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धुमाकूळ। 4 दिवसात तब्बल 26,42,000चा गंडा। युद्धाच्या अफवांवर आधार घेत वृद्धांना बनवलं टार्गेट। राज्यातील गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचं खोचक ट्विट। सिलेंडरसह स्मृती इराणींचा फोटो पोस्ट करत लापता लेडीज असा उल्लेख। पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये गॅसचा तुटवडा। रुग्णांच्या सुविधेसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा करा। मनोरुग्णालय प्रशासनाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। गारपिटीचा धोका असल्यामुळे पिकांची काळजी घेण्याचे प्रशासनाचं आवाहन। मुंबईतील प्रदूषणावरून दीपिका पदुकोणची नाराजी। मुंबईत जीव गुदमरतोय। बीएमसीला टॅग करत दीपिका पदुकोणची इंस्टाग्राम पोस्ट। सीएसएमटी शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसवर कल्याणजवळ दगडफेक। C2, C3 कोचच्या काचा फुटल्या, आरोपी अटकेत। गुन्हा दाखल।